नमस्कार. मी चारुलता. माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आपण ती कोण होती ही कथा ऐकतो आहे. 7व्या भागात आपण बघितलं, की राहुल मेखलाला म्हणतो, "तू घरी चल. मी तुला रागवणार नाही." आता हा 8वा भाग. "अहो, मी तुमची बायको नाही. मी मेखला आहे." असं म्हणून ती वडिलांच्या गळ्यात पडली आणि रडायला लागली. सर्वच माणसं भांबावून गेली. मेखलाचे वडील राहुलला म्हणतात, "तुम्ही असं करा, तुमच्या बायकोला फोन लावा." राहुल म्हणतो, "अहो, समोर बायको दिसत असताना फोन का लावू?" मेखलाचे वडील म्हणाले, "अहो, ही तुमची बायको नाही. ही माझी मुलगी आहे. किती वेळा सांगायचे?" राहुल म्हणाला, "ठीक आहे, मी फोन करून बघतो." राहुलने मेधाला फोन लावला. पलीकडून मेघाचा आवाज आला, "हॅलो." त्याने मागे वळून बघितलं तर तेथे मेखला नव्हती. राहुल म्हणाला, "बघा, फोनवर बोलायचे म्हणून ती आत निघून गेली." मेखलाचे वडील म्हणाले, "नाही हो, तिला तहान लागली म्हणून ती पाणी प्यायला आत गेली." ज्ञानेश्वर म्हणाला, "पण इथे पाण्याचे ग्लास आहेत ना." राहुल म्हणाला, "माझी बायको सर्वांना लोणी लावण्यात पटाईत आहे." मेखला मेखलाच्या वडिलांनी मेखलाला राहुल आणि ज्ञानेश्वरच्या पुढे उभे केले व सांगितले, "हं, आता करा मेधाला फोन." राहुलने आणि ज्ञानेश्वरने मेखलाच्या हालचालीवर, तिच्या ओठांची हालचाल होत नाही ना याकडे लक्ष ठेवत राहुलने परत मेधाला फोन लावला व स्पीकरवर ठेवला. पलीकडून मेधाचा आवाज आला, "अहो, मघापासून फोन करता, बोलत का नाही?" राहुल म्हणाला, "मेधा, तू मेधाच बोलतीये ना?" पलीकडून आवाज आला, "नाही, मी मेखला बोलतीये." राहुल म्हणाला, "बघा, मी म्हणत होतो ना, मेखला आणि मेधा एकच आहे." मेखलाचे वडील म्हणाले, "अहो, पण ही तर काहीच बोलली नाही." राहुल म्हणाला, "मला माहीत आहे ना, मेधा काय-काय करू शकते. ओठांची हालचाल न करता पण ती बोलू शकते." ज्ञानेश्वरचे वडील म्हणाले, "राहुल, इकडे दे फोन, मी बोलतो." असं म्हणून त्यांनी राहुलच्या हातातून फोन काढून घेतला व त्यांनी बोलायला सुरुवात केली. "मेधा, राहुल एकाच ठिकाणी आहोत. इथे एक प्रॉब्लेम झाला आहे, तर तू इकडे ये. मी तुला लोकेशन पाठवतो." मेधा म्हणाली, "राहुल सरांनी काही राहाडा घातला का? मी माझ्या दादाला बोलवून घेते." राहुल म्हणाला, "अहो काका, तिच्या दादाला कशाला बोलवलं?" सतीश म्हणाले, "मी कुठं बोलवलं? तीच बोलली माझ्या दादाला बोलवून घेते." राहुल म्हणाला, "अहो तिचा दादा साधा दादा नाहीये. तो गुंड आहे. तो आता ट्रक भरून माणसं, लाठ्या, काठ्या, तलवारी घेऊन येणार." मेघाचे वडील म्हणाले, "अरे बाबा, हे एका पांढरपेशा माणसाचं घर आहे. माझ्या मुलीचं लग्न व्हायचं आहे. आजूबाजूचे लोक काय म्हणतील?" राहुल म्हणाला, "मी त्याला फोन करतो. मी त्याला फोन करतो, येऊ नको." पण दादाला फोन काही लागेना. पण त्याचा फोन सतत एंगेज येत होता. थोड्याच वेळा 10-12 गाड्या, ट्रक कर्कश आवाज करत जोरात ब्रेक दाबून उभ्या राहिल्या. गाड्यांचे खडाखड दारं उघडून एक 5-50 माणसं अशा रुबाबात बाहेर पडले, की आम्ही बादशाह आहोत. आजूबाजूचे लोक डोकावून डोकावून बघत होते. मेखलाचे वडील घामाघूम झाले. म्हणाले, "अरे सतीश, मी माझी मुलगी बघायला बोलवले होते. तुझ्या मुलाने हा महाभारताचा शंख का फुंकला?" राहुल म्हणाला, "काका, काळजी नका करू. मी दादाला सांगून त्यांना परत पाठवतो." तेवढ्यात दादा व त्याचे बॉडीगार्ड वर आले.
आल्या-आल्या दादाने राकट आवाजात विचारलं, "दाजी, क्या प्रॉब्लेम हुआ?" राहुल म्हणाला, "दादा, आधी तुमच्या लोकांना इथून जायला सांगा." दादाने फोन केला. गाड्या आल्या तशा निघून गेल्या. दादाचं मेखलाकडे लक्ष गेलं. "अरे बहना, तू इधर है?" असं म्हणून त्या दादाने मेखलाच्या जवळ जाऊन तिला मिठी मारणार, मेखलाने त्याला जोर लावून दोन्ही हातांनी ढकलून दिलं. दादाला कल्पनाच नव्हती असं काही होईल. दादाचा तोल गेला आणि तो बसण्यासारखा खाली पडला. दादा म्हणाला, "बहिणा, क्यों गुस्सा है? दाजी पर गुस्सा है? देख, दाजी भला आदमी है. उसको कोई तकलीफ नहीं होनी चाहिए. तूने कुछ किया होगा इसलिए दाजी गुस्सा हो गए होंगे." तेवढ्यात दारातून आवाज आला, "दादा, मी इकडे." मेधा आत आली. सर्वजण मेखलाकडे व मेधाकडे अचंब्याने बघत होते. इतक्या दोघी सारख्या दिसायला होत्या. मेधाने समोर मेखलाकडे बघितले आणि ती मंतरल्यासारखी मेखलाकडे चालत गेली. मेधा आणि मेखला समोरासमोर उभ्या होत्या. त्या एकमेकींच्या तोंडावरून हात फिरवत होत्या. एकमेकींना न्याहाळत होत्या. जणू काही त्या आरशात आपापली प्रतिबिंब बघत आहे. मेधाने विचारले, "तू कोण?" मेखला म्हणाली, "मी मेखला." "आणि तू?" "मी मेधा." "आपल्या दोघीत इतकं साम्य कसं? आपली नावं पण मिळती-जुळती." ते दृश्य बघून सर्वांनी तोंडात बोटं घातली. कारण दोघींमध्ये तीळमात्रही फरक नव्हता. भाईचा पंटर बोलला, "आयला, सीता और गीता." त्यांच्या बोलण्याने सगळे भानावर आले. मेखलाचे वडील म्हणाले, "ज्ञानेश्वरचा आणि राहुलचा गैरसमज झाला होता, तो काही गैर नव्हता." ज्ञानेश्वर म्हणाला, "असं म्हणतात, जगात एकसारखी दिसणारी 7 व्यक्ती असतात. त्याचा प्रत्यक्ष अनुभव दिसतोय." राहुल मेखलाच्या वडिलांना म्हणाला, "काका, असं तर नाही झालं? हॉस्पिटलमध्ये काकू असताना एखाद्या बाईला जुळ्या मुली झाल्या. चुकून त्यांची मुलगी तुमच्याकडे, तुमची मुलगी त्यांच्याकडे." मेखलाचे वडील म्हणाले, "राहुल, मेखला ही माझी दत्तक मुलगी आहे. मी एका अनाथ आश्रमातून घेतली आहे." राहुल म्हणाला, "दादा, तुम्हाला आठवतं का? मेधाची एखादी जुळी बहीण आश्रमात आली होती." दादा म्हणाला, "मी पण तेच आठवण्याचा प्रयत्न करतो, पण काही लक्षात येत नाही." असं म्हणून त्याने डोकं खाजवायला सुरुवात केली. ज्ञानेश्वर म्हणाला, "मेखला, तू आडगावला गेली होती का?" मेखला म्हणाली, "नाही." ज्ञानेश्वर म्हणाला, "मग ती कोण होती?" दादा म्हणाला, "कोणती?" ज्ञानेश्वर म्हणाला, "ह्या दोघींसारखीच आहे." "ती कोण होती?" ज्ञानेश्वर म्हणाला, "दादा, मी आडगावला होतो. तेव्हा ह्या दोघींसारखी मी तिसरी पण पाहिली, सावकाराच्या वाड्यावर." "काय काय?" सर्वांनी आश्चर्याने विचारले. फक्त राहुल, त्याचे वडील शांत होते. दादा म्हणाला, "मग चला, आत्ताच आडगावला जाऊया." सर्वांचं ठरलं आत्ताच जायचं. तसं आडगाव जवळच होतं. ज्ञानेश्वर म्हणाला, "मम्मा, डॅडी, तुम्ही येताय ना? आणि मेखलाचे आई-बाबा तुम्ही पण चला." आणि ज्ञानेश्वरने मेखलापुढे हात करून म्हणाला, "चल मेखला." मेखलाने पण आपला हात त्याच्या हातात दिला व त्याच्याबरोबर चालायला लागली. सतीश, नीला, मेखलाचे आई-वडील एकमेकांकडे बघून असे हात केले, "हे काय आहे?" सतीश व मेखलाच्या वडिलांनी एकमेकांना आलिंगन दिले आणि म्हणाले, "आपण व्याही झालो." सर्वांच्या गाड्या आडगावच्या दिशेने निघाल्या. सावकाराच्या वाड्यासमोर गाड्या उभ्या राहिल्या.
ज्ञानेश्वर राहुलला म्हणाला, "सर, तुम्ही कोणी आत्ता आत येऊ नका. मी मेखलाला घेऊन आत जातो. मेखलेला बघून त्यांची काय प्रतिक्रिया होती ते बघतो. मग तुम्हाला सर्वांना आत बोलवतो." ज्ञानेश्वरला व मेखलाला बघून गेटवरच्या सिक्युरिटी गार्डची हातातली काठी हातातून गळून पडली. ज्ञानेश्वरांनी त्याला विचारले, "सावकार आहेत का?" सिक्युरिटी गार्ड मेखलाकडेच बघत होता. तिला बघून त्याची तत-पप झाली. ज्ञानेश्वरांनी परत विचारले, "सावकार आहेत का?" मी माझा 8वा भाग इथेच थांबवतीये. तुम्हाला जर माझी कथा आवडली असेल, तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.